नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज देशाची सेवा करून 24 वर्ष तब्बल अविरत परिश्रमातून त्यांनी देशसेवा केली आणि देशाचं रक्षण केलंय. ज्यांच्यामुळे आज आपण घरामध्ये सुरक्षित राहू शकतो तेच आर्मी म्हणजेच माधव बालाजी मुंढे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांची जी सेवानिवृत्ती आणि सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांची देशसेवा कशा पद्धतीने त्यांनी देशसेवा केली आणि त्यांना कशा प्रकारचा अनुभव आला ते जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत माधवजी मुंढे, सेवेतून आता लागलीच निवृत्त झालेले आहेत. काय वाटतंय बाबाजी, कशा प्रकारचा अनुभव येतो तुम्हाला? सगळे प्रथम सगळ्याचा आभारी. जो मी इथं आल्याच्या नंतर रिटायरमेंट झाल्याच्या नंतर फर्स्ट सगळ्यांना माझा सत्कार केला आहे त्याबद्दल सगळ्याचा धन्यवाद. मी जेव्हा 1 एप्रिल 2002 जेव्हा इंडियन आर्मीमध्ये भरती झालो त्यावेळेस प्रथम बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री इथे 9 महिन्याची कडक अशी एक देश सेवेसाठी ट्रेनिंग केली. त्याच्या पहिलं प्रथम भरतीवाल्याचा एम माझा एक असा होता, म्हणजे 8वीच्या वर्गामध्ये असताना माझा एक एम होता की आपल्याला इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन व्हायचं. इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी मी दिवस रात्र सकाळी व्यायाम करायचा, दिवसा शाळा करायची, त्याच्यानंतर रात्रीचा व्यायाम करायचा. त्याच्यानंतर 2002 जशी 10वी मार्च मध्ये 10वीचा एक्झाम झाल्याच्या नंतर 1 एप्रिल 2002 औरंगाबाद विभागमध्ये, आता संभाजीनगर नाव त्याचं झालेलं आहे, तर औरंगाबाद मध्ये BRO मध्ये भरती झालो. सिलेक्शन झालं माझं इंडियन आर्मीमध्ये. त्याच्यानंतर मराठा लाईट इन्फंट्री जसं बेळगाव तिथं 9 महिन्याची मी ट्रेनिंग केली. तिथून फर्स्ट माझं ट्रेनिंग झाल्याच्या नंतर पंजाब कपूरथला इथे फर्स्ट माझी पोस्टिंग झाली. जशी आम्ही ट्रेनिंग संपल्याच्या नंतर पंजाबमध्ये 17 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आमचं सिलेक्शन झालं. तिथून मला युनिट एक माझं पॅरंट युनिट 17 मराठा लाईट इन्फंट्री, जी की मानव 1962 मध्ये 17 मराठा लाईट इन्फंट्रीची स्थापना झाली. या रेजिमेंटमध्ये मला प्रवेश मिळाल्याच्या नंतर आम्ही एक गटा 75 जवान स्टेट पंजाब इथे एक छोटस कपूरथला आणि त्याच्यानंतर आपलं पाकिस्तानची बॉर्डर होती, तिथं फर्स्ट माझी पोस्टिंग 2003 पंजाबमध्ये झाली. जसं पंजाबमध्ये पोस्टिंग झाल्याच्या नंतर तिथून आम्ही 2004 द्रास सेक्टर कारगिल, जे की वर्ल्डचं नंबर 2चं हेडची लोकेशन आहे. 2004 ते 2005 द्रास सेक्टर कारगिल इथे 2 वर्षे देश सेवा केली. त्याच्यानंतर तिथून बरॅकपूर वेस्ट बंगाल बरॅकपूरमध्ये, त्याच्यानंतर हा स्टेटमध्ये 2-3 वर्षे आम्ही देश सेवा केली. लास्टचे 3 वर्षे म्हणजे 2003 जानकी, 2013 जानकी, 2007 ते 9 अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मतलब ऑल इंडिया देश सेवा करण्यासाठी मला बहुत मौका भेटला. आणि हा स्टेट आता येताना पेंगॉन झील, जसं की 2020 जैसा चायनाचा आमचा मुठभेड झाला इंडियन आर्मीचा, त्याच्यानंतर माझी पोस्टिंग 2020 पेंगॉन लेक, जे की वर्ल्डचं मानावा एक ऐसा स्थान आहे, तिथं 2020 पेंगॉन लेकला झाली. 2015 ते 2017 सिएचन ग्लेशियर, त्याच्यानंतर 2000 आता लास्टला जे की 25 ते 26 एक गोरेक सेक्टर, जे की बांदीपोरा श्रीनगर मानवा LOC, जे की सबसे डेंजर इलाका गोरेक सेक्टर LOC, तिथे आता माझी पलटण आहे. तिथून मला तिथं बी मौका भेटला. म्हणजे एक मनाने देश सेवेसाठी करताना 24 वर्ष नोकरी करताना अशी एक मला अशी हार इंडियन आर्मीमध्ये म्हणजे हार स्टेटमध्ये हार
जागेवर मला जाण्यासाठी मौका भेटला आणि या मी 24 वर्षाच्या सेवेमध्ये मला जे देश सेवेसाठी जे पाहण्यासाठी आणि मातृभूमीसाठी जे मला पलटणसाठी देश सेवेसाठी करण्यात जे मौका भेटला त्याच्या व्यतिरिक्त या 24 वर्षाच्या सर्व्हिसच्या दरम्यान 2019 ते 2021 NSG नॅशनल कमांडो याच्यासाठी माझं सिलेक्शन झालं. तिथून लास्टला गुरेज सेक्टर येता पेन्शन 24 वर्षे देश सेवा करून वापस येताना गुरेज सेक्टर एक असं बांदीपुराचं श्रीनगरचं मानावर सेक्टर आहे तिथे मला लास्टला येता एलओसीवर ड्युटी कराय मातृभूमी भारत मातेची सेवा करायला भेटली. याच्यासाठी देशाची मातृभूमीची खूप खूप धन्यवाद. हे माझे मिळवणे येणं माझा 24 वर्ष देश सेवा करून घरी आल्याबद्दल सत्कार केला याचा मी सगळ्याला धन्यवाद बहुत बहुत यांचा शुक्रगुजार हो. अभिनंदन सगळेच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद भाऊजी आपण दिलेल्या माहितीबद्दल. 24 वर्षाची देशसेवा अविरत परिश्रमातून त्यांनी हे साम्राज्य उभं केलंय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आर्मीचे जे जीवन असतं ते फार खडतर असतं. सर्व कुटुंबाला एकत्रित आपल्याला घरी सोडून तिथं देश सेवा करण्यासाठी सेवेवरती तैनात असलेले हे जे देशसेवेसाठी उभे असलेले आर्मी ज्यांना आपण जवान म्हणतो, खरंच ते जवान असतात. ते जवान देशसेवा करत असतात म्हणूनच आपण सुखरूपी आपल्या मायभूमीमध्ये राहू शकतो आणि या मातृभूमीचं ते रक्षण करतायत. त्याच कारणामुळे आपण आज या देशामध्ये जिवंत राहू शकतो. हे ज्वलंत उदाहरण आपण पाहू शकता आपल्यासोबत होत्या ज्यांनी की 24 वर्ष देशसेवा अविरत डोळ्यामध्ये तेल घालून केली असे माधव बालाजी मुंडे आपल्यासोबत होते. त्यांनी सेवापूर्ती सोहळा त्यांचा आताच संपन्न झालाय. त्यांच्याशी आपण संवाद साधला. अगदी मनाच्या अंतःकरणापासून त्यांच्या येणाऱ्या पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या शाश्वत भविष्यासाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. आणि बातम्या 24 तासच्या माध्यमातून ही अपडेट आपण पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.